नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. मुलांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले का? जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे 20 मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ. तर हे वाक्यप्रचार तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. ह्याचा तुम्हाला शालेय स्पर्धा परीक्षांसाठी नक्की उपयोग होईल. तर चला पाहूयात मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ. पहिला वाक्यप्रचार आहे आसमान ठेंगणे वाटणे. काय वाक्यप्रचार आहे? आसमान ठेंगणे वाटणे. याचा अर्थ आहे खूप अभिमान वाटणे. खूप अभिमान वाटणे. पहा, आसमान ठेंगणे वाटणे याचा अर्थ आहे खूप अभिमान वाटणे. पुढचा वाक्यप्रचार आहे ओंजळीतून वाहने. काय वाक्यप्रचार आहे? ओंजळीतून वाहने. त्याचा अर्थ आहे भरपूर प्रमाणात असणे. भरपूर प्रमाणात असणे. पहा, ओंजळीतून वाहणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे भरपूर प्रमाणात असणे. पुढचा वाक्यप्रचार आहे उंदीरपणे वागणे. काय आहे? उंदीरपणे वागणे. अर्थ आहे भित्रेपणाचे वागणे. उंदीरपणे वागणे याचा अर्थ आहे भित्रेपणाचे वागणे. पुढचा वाक्यप्रचार आहे कानाखाली मारणे. काय वाक्यप्रचार आहे? कानाखाली मारणे. अर्थ आहे चापट मारणे. काय अर्थ आहे? चापट मारणे. पहा, आसमान ठेंगणे वाटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे खूप अभिमान वाटणे. ओंजळीतून वाहणे याचा अर्थ आहे भरपूर प्रमाणात असणे. उंदीरपणे वागणे याचा अर्थ आहे भित्रेपणाचे वागणे. कानाखाली मारणे याचा अर्थ आहे चापट मारणे. चला पुढचा पाहूयात. खळखळाट होणे. वाक्यप्रचार काय आहे? खळखळाट होणे याचा अर्थ आहे गोंधळ उडणे. काय अर्थ आहे? गोंधळ उडणे. खळखळाट होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे गोंधळ उडणे. पुढचा वाक्यप्रचार आहे गाढ झोपणे. काय आहे? गाढ झोपणे याचा अर्थ आहे खोल झोपेत असणे. खोल झोपेत असणे. गाढ झोपेत असणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे खोल झोपेत असणे. पुढचा वाक्यप्रचार आहे गाढवावर बसून वाघाशी झुंजणे. काय आहे वाक्यप्रचार? गाढवावर बसून वाघाशी झुंजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे स्वतःची ताकद न पाहता मोठ्या कामाला हात घालणे. स्वतःची ताकद न पाहता मोठ्या कामाला हात घालणे. पुढचा वाक्यप्रचार आहे चांदणं चाखणं. काय वाक्यप्रचार आहे? चांदणं चाखणं याचा अर्थ आहे खूप आनंद मिळणे. काय अर्थ आहे? खूप आनंद मिळणे. पहा, खळखळाट होणे याचा अर्थ आहे गोंधळ उडणे. गाढ झोपणे याचा अर्थ आहे खोल झोपेत असणे. गाढवावर बसून वाघाशी झुंजणे याचा अर्थ आहे स्वतःची ताकद न पाहता मोठ्या कामाला हात घालणे. पुढचा वाक्यप्रचार आहे चांदणं चाखणे म्हणजे खूप आनंद मिळणे. चला पुढचा वाक्यप्रचार पाहूया. झळफळाट होणे. काय वाक्यप्रचार आहे? झळफळाट होणे. अर्थ आहे हेवा वाटणे. पहा, वाक्यप्रचार काय आहे? झळफळाट होणे याचा अर्थ काय? हेवा वाटणे. पुढचा वाक्यप्रचार आहे तेचात राहणे. वाक्यप्रचार काय आहे? तेचात राहणे. त्याचा अर्थ काय होतो? रुबाबात वागणे. पहा, तेचात राहणे याचा अर्थ काय होतो? रुबाबात वागणे. पुढचा वाक्यप्रचार आहे थालीपीठ एकत्र येणे. वाक्यप्रचार काय आहे? थालीपीठ एकत्र येणे. अर्थ काय होतो याचा? वेगवेगळे लोक एकत्र येणे. पहा, थालीपीठ एकत्र येणे याचा अर्थ काय होतो? वेगवेगळे लोक एकत्र येणे. पुढचा वाक्यप्रचार आहे धावपळीचे आयुष्य. काय वाक्यप्रचार आहे? धावपळीचे आयुष्य. अर्थ काय होतो याचा? व्यस्त जीवन शैली. अर्थ काय होतो याचा? व्यस्त जीवन शैली. पहा, जळफळाट होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो?
हेवा वाटणे, तेचात राहणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? रुबाबात वागणे, थालीपीठ एकत्र येणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? वेगवेगळे लोक एकत्र येणे, वेगवेगळे लोक एकत्र येणे. धावपळीचे आयुष्य. या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? व्यस्त जीवन शैली. पुढचं वाक्यप्रचार पाहूयात. सॉरी यार, तर एडिटिंग मिस्टेक झालेली आहे. नाचता येईना अंगण वाकडे. काय वाक्यप्रचार आहे? नाचता येईना अंगण वाकडे. अर्थ काय होतो या वाक्यप्रचाराचा? स्वतःच्या चुका दुसऱ्यांवर ढकलणे. पहा, स्वतःच्या चुका दुसऱ्यांवर ढकलणे. काय? नाचता येईना अंगण वाकडे म्हणजे स्वतःच्या चुका दुसऱ्यांवर ढकलणे. पुढचा वाक्यप्रचार आहे पाण्यात पाहणे. पुढचा वाक्यप्रचार काय आहे? पाण्यात पाहणे म्हणजे काय? अचंबित होणे. पाण्यात पाहणे म्हणजे काय? अचंबित होणे. पुढचा वाक्यप्रचार आहे फटके तोंड घेऊन येणे. वाक्यप्रचार काय? फटके तोंड घेऊन येणे. अर्थ काय होतो याचा? अपयशाने परत येणे. काय अर्थ होतोय? अपयशाने परत येणे. पहा, पुढचा वाक्यप्रचार पाहूया. बोंबाबोंब करणे. काय वाक्यप्रचार आहे? बोंबाबोंब करणे. अर्थ आहे याचा जोरात ओरडणे किंवा ओरडणे. पहा, जोरात ओरडणे किंवा ओरडणे. पहा, नाचता येईना अंगण वाकडे. याचा अर्थ काय आहे? स्वतःच्या चुका दुसऱ्यावर ढकलणे. पुढचा वाक्यप्रचार आहे पाण्यात पाहणे. अर्थ काय होतो याचा? अचंबित होणे. पुढचा वाक्यप्रचार आहे फटके तोंड घेऊन येणे. अर्थ काय होतो? अपयशाने परत येणे. पुढचा वाक्यप्रचार आहे बोंबाबोंब करणे. याचा अर्थ काय होतो? जोरात ओरडणे किंवा रडणे. चला पुढचा वाक्यप्रचार पाहूयात. माती खाणे. काय वाक्यप्रचार आहे? माती खाणे. अर्थ काय होतो याचा? अपयशी होणे. काय अर्थ होतो? अपयशी होणे. पुढचा वाक्यप्रचार आहे राखेखाली ठिणगी असणे. काय वाक्यप्रचार आहे? राखेखाली ठिणगी असणे. अर्थ काय होतो याचा? शांत दिसणाऱ्या परिस्थितीत संकटाची शक्यता असणे. काय अर्थ आहे? शांत दिसणाऱ्या परिस्थितीत संकटाची शक्यता असणे. पुढचा वाक्यप्रचार आहे लंगड्या घोड्यावर पैज लावणे. काय वाक्यप्रचार आहे? लंगड्या घोड्यावर पैज लावणे. अर्थ आहे कमजोर पर्याय निवडणे. काय अर्थ आहे? कमजोर पर्याय निवडणे. पुढचा वाक्यप्रचार आहे हातावर तुरी देणे. काय वाक्यप्रचार आहे? हातावर तुरी देणे. अर्थ काय होतो याचा? फसवणे. काय होतोय? फसवणे. पहा, माती खाणे म्हणजे अपयशी होणे. राखेखाली ठिणगी असणे म्हणजे शांत दिसणाऱ्या परिस्थितीत संकटाची शक्यता असणे. लंगड्या घोड्यावर पैज लावणे म्हणजे कमजोर पर्याय निवडणे. आणि हातावर तुरी देणे म्हणजे फसवणे. अशा प्रकारे आपले 20 मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ संपलेले. मुलांना तुम्हाला हे वाक्यप्रचार व हे अर्थ समजले का? हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असणाऱ्या मुलांनी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.